नागपूरच्या महापुराने इलेक्ट्रॉनिक मार्केटच्या दुकानांना देखील मोठा फटका बसला। विशेष करून धनतुली भागामध्ये हे दुकानं जर का तुम्ही बघितले तर काल अथक प्रयत्न केल्यानंतर यांनी 4-4, 5-5 पंप लावल्यानंतर इथलं पाणी बाहेर काढलं आणि जर का जेव्हा त्यांनी जे दुकानं उघडली त्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकून गेली, कारण की सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं हे पाण्याखाली होते। आपण बघू शकतो की दुकानाच्या आतमधलं जर का तुम्ही दृश्य बघितलं आणि यांनी हे जे बाहेर काढलेले लॅपटॉप असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असेल, इतर इलेक्ट्रॉनिक ॲसेसरी मटेरियल असेल, हे सर्व पाण्याखाली गेलेलं आहे। धूळ माती चिखलामध्ये भिजलेलं आहे। फक्त ही एका दुकानाची अवस्था नाही तर बाजूला तुम्ही दुसरे इतरही दुकानं बघितलं तिथे देखील तीच स्थिती आहे आणि सकाळपासून हे सर्व दुकानदार व्यापारी आपला माल बाहेर काढून त्याची नुकसान कमीत कमी कसं करता येईल किंवा ते कसं भरून काढता येईल यासाठी साफसफाईला लागलेले आहे। या दुकानाचं चित्र बघितल्यानंतर विश्वास वाटणार नाही की ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची शोरूम होती। ज्या प्रकारे आतमध्ये चिखलाचं साम्राज्य आहे, सर्व लॅपटॉप्स वगैरे इथे ठेवलेले होते, इतर इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल इथे ठेवलेलं होतं आणि त्यावरनं एक कल्पना येते। हे प्रातिनिधिक उदाहरण आहे की नागपूरमध्ये व्यापाऱ्यांचं या पुराने किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे आणि यातनं आता हे सावरायला सुरुवात करत आहे। मात्र प्रशासनाने काल ज्या काही त्यांच्याकडनं चुका झाल्या किंवा इतर काही बांधकामाचे प्रकार पुढे आले त्यामुळे नाग नदीचं पाणी या धनतुली परिसरामध्ये असेल, सीताबर्डी मार्केट परिसरामध्ये असेल शिरलेलं आहे। सोनू केवल रमानी आहे, त्यांचे इथे 2 दुकानं आहे इलेक्ट्रॉनिक साहित्याचे। आपण त्यांना विचारूया क्या दृश्य था जब आप पहली बार दुकान में आए? ये तो बाढ़ ही थी, बाढ़ आ गई थी ऐसा लग रहा था और न ही कोई प्रशासन से हमको मदद मिल रही थी। तो किसी तरह हमने 2 पंप हमको मिस्टर विक्की कुकरेजा ने अरेंज करके दिए और उसके मुताबिक हमने पानी खुद होके सबने निकाले, तब जाके हमारा पानी निकला। लेकिन नुकसान इतना ज़्यादा हो चुका था कि करीबन 1.5 से 2 करोड़ रुपये नुकसान हुआ है और आज हमने पूरी पैकिंग करके रखा है। अब देखिए प्रशासन क्या मदद करता है वो भगवान जाने। अच्छा, मेरे को एक बात बताइए कि इलेक्ट्रॉनिक साहित्य जो होते हैं एक बार उसमें पानी गया तो उसका ज़्यादा लॉस रहता है? नहीं, ज़्यादा नहीं होता, वो ख़त्म हो जाता है। आप इलेक्ट्रॉनिक से गीला हुआ आप प्लग में डालोगे, ऑन करोगे तो वैसे ही वो जल जाएगा। तो वो ना हम किसी को दे सकते हैं, वो सिर्फ स्क्रैप हो जाता है। 100% नुकसान हुआ है? 100% नुकसान हो जाता है। वो सेकेंड हैंड और स्क्रैप में बिकता है। जो हमारा उस टाइप का बिजनेस नहीं है। हमारा फर्स्ट क्लास एक न्यू माल बेचने का हमारा बिजनेस है। तो अभी तो वो समझ लीजिए स्क्रैप ही हो गया है। क्या क्या कितने लैपटॉप वगैरह बिक गया और क्या क्या बिक गया है? लगभग हमारे 200 लैपटॉप है, पौने 200 लैपटॉप और पूरी एसेसरी, ये सभी पूरे ख़त्म हो गए। 10 फुट तक उम्र पानी था, हमारा नीचे दुकान है तो 10 फुट 9 फुट तक पानी भरा था। तो हमने देख के किधर से आया था? ये पूरा रामदास पेट जो नाला है वहाँ से पूरे एरिया में वही घुसा था। यानी यहाँ तक कि हमारे आजू बाजू में हर अपार्टमेंट में पानी था। हमारे बाजू में गणेश सागर होटल है, वहाँ तो एक डेथ भी हो गई पानी से, करंट लगने से। तो यहाँ पे पूरा ही ऐसा बाढ़ आ गई ऐसा ही दिख रहा था। आपण नागपूरच्या सीताबर्डी असेल, धनतुरी बाजारपेठेतलं हे दृश्य आहे। व्यापारी सकाळपासून कामाला लागलेले आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते साहित्य कुठेतरी बाहेर काढून त्यातनं कमीत कमी नुकसान कसं करता येईल किंवा त्याला वाढवून काही होऊ शकतं याचा प्रयत्न करताय। पण हे इलेक्ट्रॉनिकचं साहित्य आहे, कारण की याला एकदा पाणी लागलं की हे परत वापर याचा करता येत नाही। अशा प्रकारे यांना या बोरीमध्ये हे साहित्य आहे बघा, लॅपटॉपचा कीपॅड आहे। अशा प्रकारे हे साहित्य, हे सगळे इलेक्ट्रॉनिक साहित्य इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे। वर जर आले तर तुम्हाला लॅपटॉप देखील बघता येईल की कशा प्रकारे लॅपटॉप यांनी पाण्यातनं काढल्यानंतर त्याला इथे ठेवलेले आहे। म्हणजे तुम्ही बघा हे सगळे लॅपटॉप्स बघा कशा प्रकारे इथे लॅपटॉपचं नुकसान झालेलं आहे। नवीन करकरीत कोरे हे सगळे लॅपटॉप आहे। एका लॅपटॉपची किंमत 1.5 लाखापर्यंत आहे। एका रांगेने हे सगळे लॅपटॉप आपल्याला या बाजूला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला देखील पाहायला मिळतात। म्हणजे फक्त लॅपटॉपच नाही तर इतर ॲसेसरीज देखील आहे, त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता या कम्प्युटरच्या स्क्रीनवरचा हा चिखल बघितला तर तुम्हाला कल्पना येईल की काय स्थिती असेल। म्हणजे त्या स्क्रीनवरचा चिखल बघितला ते एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण बघू की तिथे सेफ्टी पिन देखील त्या चिखलामध्ये अडकलेले आहे। त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की पुराची काय स्थिती या संपूर्ण भागामध्ये होती आणि व्यापाऱ्यांचं किती मोठं नुकसान झालं। त्यामुळे प्रशासनाने प्राथमिक मदतीची तर घोषणा केली आहे, मात्र व्यापाऱ्यांचं कोट्यवधीमध्ये नुकसान झालं। त्यामुळे प्रशासनाने
तात्काळ पंचनामे करून योग्य ती पंचनाम्यानंतर मदत द्यावी अशी देखील मागणी व्यापाऱ्यांकडनं पुढे येत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.